धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याचा शासन आदेश काढावा या प्रमुख मागणीसाठी जालना येथे उपोषणास बसलेल्या दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या रास्ता रोको आंदोलनामध्ये सूर्याजी चाळकर, माधवराव चिंतले, संजय चोंडे, विश्वंभर लोहगावे, परमेश्वर लोहगावे, माधव डोनगावे, बालाजी चाळकर, राजू फत्ते, भास्कर कोकणे, पांडुरंग बगडे, नागनाथ मुंडकर, माधव मामा वडजे, नागनाथ मुंडकर, प्रभाकर शेटे, राजेश भास्करे, संदीप लव्हाळे यांच्यासह तालुका परिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, इथं नाही राहायचं, एसटीत जायचं अशा विविध जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी नरसी चौक परिसरात चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती। काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड। चिंतले, नायगाव। मागल्या 40 ते 45 वर्षापासून आम्हाला धनगर एसटी आरक्षणामध्ये द्या म्हणून आमची सरकारला विनंती आहे। मागल्या सरकारला विनंती आहे, या सरकारला विनंती आहे। सरकार आमच्याकडे कुठल्याच पद्धतीने लक्ष देत नाहीये। सरकार कुठेतरी आमच्यावर शिरजोनीपणा करतोय। जर असं असेल तर आमच्या माणसांचा जीव जाजेकरून आम्हाला वाट बघायची नाहीये। जर या 2 दिवसामध्ये जर शासन निर्णय घेत नसेल तर आम्ही आज फक्त चक्काजाम केलाय। येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळं मार्केट आणि महाराष्ट्र कोरोना काळासारखा बंद करू, एवढं मात्र मी आमच्या धनगर समाजाच्या वतीने सांगू शकतो। बांधव दीपक भाऊ बोराडे यांनी जालना येथे आज 15 दिवस झाले उपोषणाला बसलेत। एसटी प्रवर्गातून आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट मिळावं आणि एसटीची अंमलबजावणी होईल या उद्देशानं त्यांनी 15 दिवस झाले उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज इथं नायगाव तालुक्याच्या वतीनं नरसी चौकामध्ये सर्व धनगर समाज बांधव जमून आम्ही चक्काजाम आंदोलन केलं आहे।